जळगावची पण काल एसीबीने चौकशी केलेली आहे महापालिका. जळगाव महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचा कुरण आहे. कालचा जो प्रकार घडलेला होता अँटी करप्शनच्या माध्यमातून नगरविकास विभागाच्या काही अधिकाऱ्यांना अटक केली किंवा काही अधिकाऱ्यांची चौकशी केली, हे हिमनगाचं एक टोक आहे. जर महानगरपालिकेची चौकशी करायला गेलो आपण तर महानगरपालिकेच्या सगळ्या विभागांना इतका मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे आणि जनता त्यामुळे त्रस्त झालेली आहे. परंतु सहसा कोणी धाडस करत नव्हतं अँटी करप्शनकडे जाण्याचं. काही व्यक्तींनी ते धाडस केलं आणि त्यामुळे अँटी करप्शनच्या माध्यमातून काही अधिकाऱ्याच्या सर्व कारभाराची चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे. महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय कालखंडामध्ये अधिक भ्रष्टाचार झाला. आपल्याला असं वाटलं की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना गैरव्यवहार होतो आहे, पण त्यापेक्षा कितीतरी पटीने या ठिकाणी घनकचरा प्रकल्प असेल, पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या संदर्भामध्ये असतील, याची जर चौकशी करायला लागलो तर कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार आपल्याला उघडकीस येईल. म्हणून माझी मागणी आहे की या महानगरपालिकेची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. उत्तम देऊ शकतील माझ्यापेक्षा. परभणीमध्ये काल मोठा हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं. संविधानाचा सन्मान हा सर्वांनीच ठेवला पाहिजे आणि संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल, स्वाभाविकता भावना दुखवणं हे स्वाभाविक आहे. परंतु यामधून अशा स्वरूपाचा हिंसाचार वाढणं की हिंसाचार वाढणं, बसेस जाळणं वगैरे हे काही फारसे संयुक्तिक नाही, योग्य नाही. पण असं असताना पण कायदा सुव्यवस्था कुठेतरी धोक्यात आलेली असताना आता गृहमंत्री मिळालेले नाही महाराष्ट्राला. राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे कुठे? इथं आमदाराच्या मामाला पळवलं जातं, तिथं खून केला जातो. अगदी या ठिकाणी कालची घटना पुण्यातली आणखी पाहिली तर त्या ठिकाणी जबरदस्तीनं पळवून त्या ठिकाणी मर्डर केलं जातं. राज्यभरामध्ये अलीकडे जर पाहिलं तर दररोज या ठिकाणी दिवसाढवळ्या खून, चोऱ्या, दरोड्या हे व्हायला लागल्या आहे. राज्यामध्ये गृहमंत्री कोण आहे की नाही, मुख्यमंत्री आहे की नाही, हेच आता लक्षात येईन असं झालेलं आहे. त्यामुळे तातडीनं कुणीतरी गृहमंत्री नेमा, ज्याला नेमायचं असेल त्याच्याकडे जबाबदारी द्या आणि या कायदा सुव्यवस्थेचं जे वाया गेलेली परिस्थिती आहे नियंत्रणानं देवकरांनी